भारताच्या ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांचं वयाच्या 92व्या वर्षी निधन झालेलं आहे। आशा भोसले यांच्यावरती आज जे आहे ते दादर शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीमध्ये अंत्यसंस्कार करण्यात येते। शासकीय इतमामामध्ये हे अंत्यसंस्कार केले जातील। मात्र इथे गुरुजी पण आलेले आहेत जे एका हिंदू पद्धतीने जे आहे ते आशा भोसले यांचं अंत्यविधी करतील। आपण थेट गुरुजींशी बोलणार आहोत की नेमकं कोणकोणत्या पद्धतीने, कारण खूप महान व्यक्ती होती आशाताई आणि त्यामुळे शासकीय इतमामामध्ये आणि त्याचबरोबर हिंदू पद्धतीने त्यांच्यावरती जो अंत्यसंस्कार केला जाणार आहे। गुरुजी काय सांगाल की तुम्ही कुठून आलेला आहात आणि नेमकं कशा प्रकारे अंत्यसंस्कार होतील? चालू आहे तर जसं पार्थिव शरीर आणलं जाईल तसं त्याच्यानंतर अग्निस्थापन करून पिंडदान करून त्याच्यानंतर मंत्रोच्चार करून त्यांना विधिवत अग्नी देण्यात येईल। साधारण यासाठी जे आहे किती वेळ लागेल आणि काय प्रक्रिया काय असते? अर्धा तास लागेल कमीत कमी आणि जसं येतील त्याच्यावर अवलंबून आहे किती वेळ लागेल त्याच्या। गुरुजी आणखीन एक प्रश्न, कारण शासकीय इतमामामध्ये जे आहे ते अंत्यसंस्कार केले जाणार आहेत, मग सामान्य माणसं आणि शासकीय इतमामामध्ये ज्यावेळेस अंत्यसंस्कार केले जातात तेव्हा अंत्यसंस्काराचे सोपस्कार हे धर्माच्या पद्धतीने कसे काही वेगळे ठरतात का? नाही, वेगळं काहीच नसतं। अंत्यसंस्कार सेमच असतात। म्हणजे जसं काय नॉर्मल आपण विधी करतो तसेच आता सेम तसे होणार, फक्त काय त्यांचे काय प्रोटोकॉल्स असतील शासनाचे त्याप्रमाणे नंतर आम्ही तसं सुरुवात करणार। कारण आशाताई यांच्या कुटुंबांनी, कारण भोसले कुटुंबीय आहे, मंगेशकर कुटुंबीय, इतके मोठं कुटुंबीय, त्यांनी काही त्यांच्या काही म्हणजे त्यांनी काही सांगितलं की अशा प्रकारे करा, किंवा कारण त्यांच्या काही मरणोपरांत एखाद्या व्यक्तीची एखादी इच्छा असते की पिंडदान अशा प्रकारे करा किंवा माझ्या देहासाठी किंवा असे काही ठराविक मंत्रोच्चार म्हटले असं काय पर्टिक्युलर काय सांगितलेलं नाही आहे, नाही काय सांगितलं नाही। तुम्ही काय सांगाल की एखाद्या ज्येष्ठ व्यक्तीचं ज्यावेळेस अंत्यसंस्कार केले जाते, खूप गर्दी आहे इथे, अनेक लोक येत आहेत, मात्र अशा वेळेस नेमकं कोणत्या प्रकारचं अंत्यसंस्कार केलं जातं? कारण आशाताई यांच्यासाठी उभा भारत जो आहे तो हळहळतो आहे। कलाक्षेत्राशी निगडीत असल्यामुळे, संगीत क्षेत्राशी निगडीत असल्यामुळे काही वेगळ्या प्रकारचं अंत्यसंस्कार केले जातील? नाही, सेम म्हणजे जसं काय पारंपरिक आपण अंत्यसंस्कार करतो तसेच अंत्यसंस्कार होतील। आशाताई भोसले जे आहेत त्यांचा अंत्यसंस्कार करण्यासाठी जे आहेत ते इथे 3 गुरुजी आलेले आहेत आणि शासकीय इतमामामध्ये जरी अंत्यसंस्कार होणार असेल तरी हिंदू धार्मिक पद्धतीने जे आहे ते अंत्यसंस्कार केले जाणार आहेत आणि साधारण या संपूर्ण प्रक्रियेला जो आहे तो 30 ते 40 मिनिटाचा वेळ लागतो। आणि मंगेशकर आणि भोसले कुटुंबीय जे आहे ते दोन्ही कुटुंबीय यावेळेस उपस्थित राहतीलच, मात्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्याचबरोबर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेसुद्धा जे आहेत ते या अंत्यसंस्कारासाठी उपस्थित राहतील। मोठ्या संख्येनं सेलिब्रिटी, खास करून जे आहेत ते मुंबई या परिसरामध्ये राहणारे, ते सुद्धा आशा भोसले यांना शेवटचा निरोप देण्यासाठी या अंत्यसंस्कार जे आहे जिथे होणार आहे दादर शिवाजी पार्क या ठिकाणी असलेल्या स्मशानभूमीमध्ये असतील। मात्र खूपच जड अंतःकरणाने आशा भोसले यांना संपूर्ण भारतीय लोक जे आहेत ते निरोप देताना पाहायला मिळत आहेत। कारण आशाताई या जरी आपल्यातून निघून गेल्या जरी असल्या तरी त्यांचा आवाज, त्यांची गाणी आणि त्यांच्या आठवणी ज्या आहेत त्या सदैव आपल्या मनात सदाबहार म्हणून राहतील। व्हिडिओ जर्नलिस्ट राजेशसह ज्योत्स्ना कंगणे, जय महाराष्ट्र, मुंबई।